राम राम मंडळी. मी तयारी करून थोडं बाहेर निघालो होतो आणि वीर बघा, वीरच्या नाकाला लागलेले आहे, तर त्याचा काळा चट्टा पडला आहे. आता बाहेर जाण्यासाठी आमच्याकडे आम्ही एवढं मुलं घेऊन जायचे म्हणून तर आम्हाला रिक्षाच करून जाणं होतं. तर आम्ही रिक्षाने निघालो होतो. रिक्षातून उतरल्यानंतर मग मस्त आम्ही पायीच निघालो होतो. तर ह्या गल्लीत तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करू शकता. आणि त्यानंतर आम्ही मुक्तिधामच्या मंदिरात आलो होतो. तर इथे ना वीर मागच्या वेळेस आला होता, खूप त्याने पळपळ केली होती, तर त्याच्यामुळं आज वीरला धरूनच बसलो होतो आम्ही. आणि तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर गार्डनला गेलो. तर गार्डनपर्यंत जाऊस्तोय ना बघा, एवढा अंधार पडला होता. तिथल्या लाईटिंग बंद होत्या, कारण कारंजे चालू होते. गाण्यावर कारंजे चालू ठेवतात ते, म्हणजे लाईटिंग थीम दाखवता. तर त्यामुळे लाईटिंग सगळ्या बंद होत्या, तर शूट करायला बरंच काही दिसतच नव्हतं. तर हे असं गाणं थांबलं म्हणजे कारंजा थांबल्या बरं का. मग त्यानंतर आम्ही पुढं गार्डन बघायला गेलो. तर तिथे लहान मुलांसाठी पण होतं. तर वीर पण मग मस्त मस्त बसून त्याला खेळ खेळवला. त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलींनी खूप एन्जॉय केला बरं का. मग त्यानंतर इथं आहे ना बघण्यासारखं छान होतं आणि इथं फोटो पण छान काढू शकता. पण तरी एकच दुखणं होतं की इथं लाईटच खूप कमी होती, नंतर लाईट लावत नव्हते. त्यानंतर मग आम्ही गार्डनच्या बाहेर आलो. तर जाता जाता बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या दुकानामधनं, आम्ही त्या घेतच गेलो. मग त्यानंतर आम्हाला जेवण्यासाठी आम्ही घरी न जाता आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो. तर हॉटेल हे माझं आवडीचंच म्हणावं, म्हणजे स्पेशल थाली आहे, तर मला खूप आवडते. तर इथं मी माझ्या माहेरच्या लोकांसोबतच येते, स्पेशली माझ्या बहिणींसोबत. तर मग त्यानंतर मस्त जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला आणि खूप छान जेवण होतं. आणि बघा, वीर पण झोपून गेला होता बरं का. पण मग तरी त्याला थोड्या वेळ झोपून दिलं. माझं निम्मं जेवण झालं होतं, मग मी त्याला उठून जेवू घातलं. आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं चला आता थोड्या शतपावलीच कराव्या. मग रिक्षा स्टँडपर्यंत सगळ्यांना पायीच चालायला लावलं आणि मी पण पायीच गेली होते बरं का. व्हिडिओ बघितल्यानं चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मग थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.